तोरा लयच तिखट आहे, मिरची सारखा. भाऊ, काय तुझं? का सारखं माग मागे येतोय? काम न संपवताच घरी आलात की तुम्ही. मला वाटलं रात्र होईल, पण तुम्ही काय घरी परत येणार नाही. तुमचं हे घर सोडवण्यासाठी फिरतच राहणार. पण एक नंबरच्या काम चुकार निघालात की तुम्ही. असो, मीच एक काम करतो. माझा एक माणूस इथंच सोडून जातो. त्याच्याकडे जागेचे पेपर्स आणि पैशाच्या बॅग्स दोन्ही असतील. तुम्हाला जेव्हा वाटेल की आता आपण भिकारी झालोय, तेव्हा फक्त एक सही करायची आणि लगेच तुमचा प्रश्न एका क्षणातच सुटेल बघा. भाऊ, मॅन ॲट युअर सर्व्हिस 24/7. भाऊ, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी पुरी किती धावपळ करायलीस? जरा आराम कर. मी बघतो काय होतंय का ते. भाऊ,
अहो, आम्ही लहान असताना आम्हाला अंग खांद्यावर घेऊन फिरला असता ना. एवढी आबाळ एवढी स्वप्न दाखवली. आता तुमची नातवंड मोठी झाली आणि मोठी नातवंड असताना असं आजोबांनी बाहेर वन फिरणं चांगलं दिसतं वय. तुमची चूक नाहीये. हे जे काय होतंय ना ते मी त्या धैर्याला डिवचल्यामुळे होते. त्याचाच बदला घेतोय तो. पण तुम्ही काळजी करू नका, मी करेन सगळं व्यवस्थित. रिने चल पटकन, भाऊ मी एका मिनिटात आल्या. अगं पण कुठे? चल मला सोल्युशन सापडले. चल लवकर. आलेच भाऊ. अगं सावे काय करायला असतो आणि इथं कशाला आलोय आपण? गाडी विकायची. काय? गाडी विकणार? आणि मग आपण फिरणार कशावरून? पाय नावाचा अवयव दिलाय ना देवानं, वापरायचा आता तू. थोडासा त्रास होईल पण आता ऑप्शन नाही आपल्याकडे. आता घराला गरज आहे. सावे नको ना ग. नाही रिने, असू दे ना, ऐक ना. सावे नको ना. दादा गाडी विकायची आहे, किती होतील सांगा ना. पहिला गाडी चेक करू द्या, मग सांगतो तुम्हाला विकत घ्यायचं का नाही ते. बर